गणेशोत्सवामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात, सजावट असते, मंडपांमध्ये वेगवेगळे देखावे असतात। याच निमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आलोय असंच काही खास। गणेशोत्सव म्हटला की आपल्या घराप्रमाणे वेगवेगळ्या मंडळांमध्ये सुद्धा वेगवेगळी तयारी सुरू असते। वेगवेगळे कॉन्सेप्ट घेऊन आपल्या समोर ते येत असतात आणि अशाच एका मंडळात मी आता आलेले आहे मुंबईमधल्या। दरवर्षी पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ हे जे मंडळ आहे ते खूप वेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन गणपती सादर करतं। हे मंडळात पूर्ण सजावट केली जाते आणि यावर्षी सुद्धा अतिशय वेगळे अशी कॉन्सेप्ट आणि कुठेतरी त्याला प्रत्येक गोष्टीला एक इमोशनल टच असा आहे या सगळ्या कॉन्सेप्टला आणि तेच आज आपण बघणार आहोत। आता आपण मंडळाच्या मुख्य प्रवेशाच्या इथे आहोत आणि इथूनच सगळे हे तुम्हाला हे संपूर्ण मंडळ जे दिसतंय, हा पूर्ण पेंडॉल जो दिसतोय, इथे प्रत्येक दोन्ही बाजूला 108 गणपती तयार झालेले आहेत। याचं वैशिष्ट्य दुसरं असं की हे जे गणपती आहेत ते समाजातल्या दुर्लक्षित घटकांकडनं तयार करून घेतलेले गणपती आहेत आणि ही जी कॉन्सेप्ट आहे ही एक सुमित पाटील म्हणून जो आर्टिस्ट आहे, जो दरवर्षी या मंडळात काहीतरी वेगळे प्रयोग करत असतो, यावर्षी सुद्धा त्याने खूप वेगळा असा प्रयोग केलेला आहे। यापैकी काही आपण गणपती जे आहेत त्यामागची कॉन्सेप्ट समजून घेऊयात, त्यामागचा हेतू समजून घेऊयात। हा जो पहिला गणपती आहे हा तयार केलेला आहे दगडापासून। इथे खाली आपण बघतोय, हे बघा, हा पूर्ण एका दगडातनं कोरून घेतलेला हा गणपती आहे। यामागचा उद्देश की मानवाची क्रांती जी आहे ती दगडापासून झाली। अश्मयुग आपण त्याला एक उत्तम उदाहरण म्हणू शकतो। तेव्हापासूनच बरेच असे दगडाचे भरपूर उपयोग आहे। आपण अगदी दैनंदिन वापरात सुद्धा दगडाचा पूर्वीच्या काळी बराच उपयोग व्हायचा, मात्र आता कालानुरूप ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आहेत आणि त्याची आठवण म्हणून हा गणपती तयार केला आहे। याचं उदाहरण म्हणून इथे जातं, पाटव, वरवंटा असे काही ठेवलेले आहेत। याबरोबरच इकडे खूप अतिशय असं वेगळी अशी कॉन्सेप्ट आहे, ती म्हणजे इथे वृद्धाश्रमात जाऊन इथे काही गणपती तयार करून घेतलेले आहेत तिथल्या आजी आजोबांकडून आणि त्यांनी सुद्धा इतकं छान असे उत्तम असे सगळे कलाकृती तयार केलेले आहेत स्वतःच्या हाताने। हे एक उदाहरण बघूया। जनरली आजीच्या बटव्यामध्ये असे काही वस्तू बरेचदा असतात, आरोग्यास उपयुक्त किंवा आपण म्हणू शकतो या कवड्या आहेत किंवा गारगोटी आहे, या सगळ्या ज्या वस्तू आहेत याच्यापासनं आरोग्यास उपयुक्त असं काही आहे, जुने खेळ आहे, त्यामुळे ह्याचं सगळं मिश्रण म्हणून हा एक गणपती तयार केलेला आहे। त्यासोबतच वृद्धाश्रमात जर तुम्ही कधी गेलात तर त्यांच्या आजी आजोबांच्या हातात दिसते ती काठी आणि एक पंखा, त्यामुळे त्यापासून एक गणपती तयार केलेला आहे। एक खूप वेगळं असं इथे ही कॉन्सेप्ट आहे। पुढचा गणपती म्हणजे साधारणतः वृद्धाश्रमात राहणारे जे वयोवृद्ध लोक असतात त्यांच्याजवळ फक्त काही आठवणी उरलेल्या असतात, त्यामुळे या फोटोचे निगेटिव्ज आहेत आणि फोटो फ्रेम्स अशा कट करून त्यापासून हा गणपती तयार केलेला आहे। आपण इथे वृद्धाश्रम बघितलं, हे काही आधारगृह आहेत, त्यांच्याकडनं हे काही गणपती तयार केलेले आहेत। आता यामध्ये सुद्धा अनेक अर्थ आहेत। पैशाचं महत्त्व, जेव्हा आधार आपला पैशांचा आधार असतो, जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा आपला आधार जातो आणि त्या हेतूनेच हा एक गणपती तयार केलेला आहे, जे कॉईन्स वापरलेले आहेत त्यामध्ये। यासोबतच काही पत्र आहेत। आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण पत्र पाठवून आधार मिळवतो। ही पूर्वीच्या काळी पत्र पाठवण्याची पद्धत होती, त्यामुळे ते पत्रांपासून एक तयार केलेलं आहे। प्रत्येक कुठलाही वेल जरी असला नाजूक, त्याला सुतळीचा आधार दिला तर तो वेल खूप सुंदर फुलतो, त्यामुळे या एका कॉन्सेप्ट घेऊन हा सुतळीपासून तयार केलेला हा गणपती आहे। यासोबतच काही ज्या महाराष्ट्रात आपल्या खूप वेगवेगळ्या अशा कला आहेत सुंदर, आणि त्या कलांपासून म्हणजे आता आपण हे दशावतार आहे, दशावतारचं सगळं साहित्य आहे। याशिवाय पिंगळ, जो पूर्वीच्या काळी पहाटेच्या वेळेस यायचा आणि त्याच्या हातात एक छोटंसं असं डमरू असायचं, ते वाजवलं जायचं। त्या पिंगळापासनं हा एक गणपती ज्याच्या हातात कंदील असायचा, आता कंदीलसुद्धा दिसेना असे झालेत, त्यामुळे हे कंदिलापासून एक गणपती तयार केलेला आहे। हा एक गणपतीचा जो कॉलम आहे हा बघूयात। हे एक
स्वतंत्रपूर म्हणून नावाचं गाव आहे आणि तिथल्या स्त्रिया ज्या गुन्हेगार स्त्रिया आहेत, ज्या जेलमध्ये असतात, मात्र त्यांचं घर चालवण्यासाठी त्या काही ना काही उद्योग करून पैसे कमवतात आणि आपल्या मुलांना वाढवतात आणि त्या महिलांकडनं इथे काही गणपती तयार करून घेतलेले आहेत. आता स्त्री म्हटलं की बांगडी आली, त्यामुळे बांगडीपासून तयार केलेला गणपती असो, शृंगार म्हणजे काही मोती असतील, वेगवेगळे असे जे बीड्स असतील त्यांच्यापासून तयार केलेला गणपती आहे. असे खूप वेगवेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन इथे या संपूर्ण मंडळात जवळजवळ 108 गणपती तयार करण्यात आलेले आहेत. मी जसं म्हटलं की कलांमध्येच वेगवेगळे आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्या कला आहेत ज्या आता खूप लुप्त होत चाललेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे चित्रकथी असो, कठपुतलीचा खेळ असो गणपतीचा, तो पण आपण बघू शकतोय. इकडे एक गणपतीची प्रतिकृती आहे, त्यांना कपडे आहेत ते ट्रॅफिक पोलिसांचे घातलेले आहेत आणि पुढे एक हेल्मेट दिलेलं आहे. हा गणपती असा संदेश देतोय की गणपती लकी आहे की त्याला दुसरं मुकुट लावता आलं, मात्र आपण सगळे तेवढे लकी नाही आहोत, त्यामुळे हेल्मेट वापरा आणि आपला जीव वाचवा, असा एक वेगळा कॉन्सेप्ट यामध्ये केलेला आहे. आपण आत्ता फक्त काही ठराविक उदाहरणं बघितले, मात्र हे संपूर्ण मंडळ जे पूर्ण भरलेला हा जो मंडप आहे यामध्ये खूप वेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन गणपती तयार केलेले आहेत. अगदी छोट्या छोट्या वस्तू आणि मागचा सुंदर असा मेसेज, असं संपूर्ण परिपूर्ण असं हे पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचं यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे वेगळं काही सामाजिक संदेश देणाऱ्या या गणपती मंडळात एकदा नक्कीच भेट द्या. कॅमेरामन श्रीकांतसह अपूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई.